नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. साई आता काहीतरी काम करत असतो आणि सारखी त्याला रमाचीच आठवण येते. रमाही त्याला आठवणीने फोन लावते. अहो कुठे आहात तुम्ही? किती वेळची तुमच्या फोनची वाट बघतोय. पोहोचला ना व्यवस्थित? सगळं काही व्यवस्थित आहे ना? तुम्हाला काही त्रास नाही ना? रमा अशी गालातल्या गालात असते साईची ही तगमग बघून. रमा अगदी दबक्या आवाजात म्हणत असते, होईल सगळं व्यवस्थित. आणि हो साई, इकडं आल्यापासून काही ना काही चालूच आहे, त्यामुळे तुम्हाला कॉल करता आला नाही. सॉरी या. सगळं खरं आहे रमा, पण तुमचा आवाज असा काय येतोय? नेमकी तुम्हाला काय झालंय कळेल का मला? काही नाही हो साई, सगळं काही छान आहे. रमा, अक्षय काही बोललाय का? आणि अक्षय जर बोलला असेल तर अजिबात काही सहन करायची गरज नाही या. मला तुम्ही डायरेक्ट सांगा. नाही साई, सांगितलं ना, सगळं काही छान आहे आणि माझ्या पद्धतीने हँडल करण्याचा प्रयत्नही करते मी. आत्ताच्या आत्ता निघून यायचा, उगाच मिनत्या करत बसायचं नाही तिकडे. रमा आता हसते आणि म्हणते, साई किती काळजी हो तुम्हाला माझी. काय काळजी करताय? बापरे, काही झालेलं नाहीये, सगळं व्यवस्थित आहे. रमाच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. साई, तुम्ही माझ्यासाठी जे करताय ना ते उपकार मी कधीच विसरू शकत नाही. तुम्ही जे करताय ते कुणीच करू शकत नाही माझ्यासाठी. थँक्यू सो मच. रमा, आता आभार प्रदर्शन चाललंय का? अण्णासाहेबांना खरं काही कळू नये म्हणून अष्टविनायकाला चाललाय तुम्ही? खरंच साई, तुमचं मी काय करू आणि काय नाही, किती आभार मानू, खरंच मला कळत नाहीये. साई आता कौतुकाने रमा जे बोलतीये ते ऐकत असतो. आणि सॉरी बरं साई, माझ्यामुळे अण्णासाहेबांशी तुम्ही सुद्धा खोटं बोलणार आहात. रमा, तुमच्यासाठी साई काहीही करायला तयार आहे आणि चांगल्या कामासाठी खोटं बोललं तर कुठे बिघडतं हो. आणि रमा, तुमचं सुख, तुमचा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे. तो तसाच टिकून राहावा एवढीच माझी इच्छा आणि मी सारखा प्रयत्न करणार, फक्त तुम्ही आनंदी राहाव्यात. साई आणि रमा मस्त गप्पा मारत असतात. इकडे अक्षयला मात्र झोप येत नसते. ती झोपली असेल का? तिला काही हवं असेल का? तिथे कम्फर्टेबल असेल का? सगळा विचार अक्षयला इकडे रूम मध्ये येत असतो. जाऊ दे मरू दे, मी का विचार करतोय आणि मला काय देणं घेणं आहे विचार वगैरे करायचा? काही एक देणं घेणं नाही, मी विचार करणार नाही. अक्षय आधी विचार करतो आणि परत स्वतःची समजूत काढतो की मी विचार करत नसतो. साई आता बोलता बोलता खूप महत्वाचं गोष्ट बोललेला असतो, काळजी वगैरे, प्रेम वगैरे. नाही नाही नाही, तसं म्हणायचं नव्हतं. बाप्पा आहे ना, बाप्पा बाप्पा काळजी घेईल रमा तुमची, सगळं काही व्यवस्थित करतो. आणि हो, चांगल्या माणसांच्या सोबत चांगलंच होतं बरं रमा. वेळ लागतो चांगल्या गोष्टी घडायला, पण चांगल्यांच्या सोबत चांगलंच घडतं. लक्षात येतंय का रमा? साई आता लाजलेला असतो. इथलची अजिबात काळजी करू नका, वेळच्या वेळेला कॉल करा. तिथं काय चाललंय एवढं मला कळालं म्हणजे तुम्ही व्यवस्थित हे मला कळणार. कळतंय का रमा? अण्णांची अजिबात काळजी करू नका, त्यांची काळजी घ्यायला मी आहे की. तुम्ही व्यवस्थित राहा, एन्जॉय करा तुमचे 5 दिवस. गणपती बाप्पा आहे ना, सगळं काही छान करेल बघा रमा. रमा म्हणते, थँक्यू, काही लागलं तर मी नक्कीच फोन लावते. साई रमा म्हणते, तुम्ही तिकडून परत आला की तुमच्याशी मला काहीतरी बोलायचंय. तुम्ही लवकर या, मीही घरी येण्याचा प्रयत्न करते. साईचं आणि रमाचं फोनवर बोलणं चाललेलं असतं. इकडं मात्र अक्षयला अजिबात झोपेत नसते. अगदी बेचैन झालेला असतो. काय करू आणि काय नाही अशी अवस्था ह्या अक्षयची असते. सारखी त्याला रमाचीच काळजी लागून राहिलेली असते. अक्षयला आता काही झोप येत नसते. तो पटकन उठतो आणि आता बाहेर चाललेला असतो. तो खूप झोपण्याचा प्रयत्न करतो, पण रमाची आठवण किंवा रमाचा विचार त्याला झोपच येऊ देत नाही. अक्षयने रमाबरोबर जे चांगले क्षण घातलेले असतात ते सगळे काही त्याला आठवायला लागलेले असतात. मागची रमा अक्षयला पूर्णपणे आठवत असते आणि त्या गोड आठवणींमध्ये हरवण्याचा प्रयत्न करत असतो. सुरुवातीला झालेले भांडणं, नंतर जवळ कसे आले, हळूहळू मैत्री, प्रेम, सगळं काही अक्षयला आता रमाचं आठवायला लागलेलं असतं आणि तो आता तिच्याच आठवणीमध्ये मग्न झालेला असतो. अक्षय अगदी काय करू आणि काय नाही अशी अवस्था झालेली असते. रमाबद्दल तर काळजी वाटत असते, पण त्याला दाखवायची नसते. अगदी रूडली तिच्याशी वागायचं असतं. तरीही त्याचं राहवतच नाही मन. तो पिलो घेतो, ब्लँकेट घेतो आणि आता रमाला द्यायला निघालेला असतो. अक्षय आता तिथेच उभा असतो आणि म्हणतो, रमाबद्दलचं नातं तुटलं, पण काळजी काय सुटत नाहीये. सारखी रमा रमा रमाच आठवतीये मला. इकडे आता साई म्हणतो, काय बोलायचंय? बोला की पटकन. तेच बोलायचंय जे याच्या आधी कधीच बोललेलं नाहीये आणि ते मात्र आता बोलून मला मोकळं व्हायचंय. साई, तुम्ही आधी परत या. परत आले की मी समोरासमोर डायरेक्ट तुमच्याशी बोलणार. रमा आता रडायला लागलेली असते. तुम्ही तुमची काळजी घ्या साई आणि अण्णासाहेबांची सुद्धा काळजी घ्या. उद्या कॉल करेल. साई म्हणतो, काय बोलणार आहे? बोला बोला. तोपर्यंत रमाने फोन बंद केलेला असतो. स्वतःला सावरते आणि डोळेही पुसलेले असतात. आता साईच्या डोक्यात चक्र चालू होतं. रमाला नेमकी काय बोलायचंय की याच्या आधी कधीच बोलल्या नाही आणि आता बोलायचंय. काय बोलायचं असेल बरं? साई आता विचार करतो. इकडे मात्र रमाने आता फोन बंद केलेला असतो. साईने आता लॅपटॉपच्या स्क्रीनवर रमाचाच फोटो ठेवलेला असतो. देव बाप्पा, मला स्वतःसाठी काही नको, फक्त रमाला खुश ठेव, त्यांची काळजी घे.
आणि त्या स्क्रीनवरचा फोटो बघतो आणि म्हणतो आय लव्ह यू रमा. साई आता पूर्ण या रमाच्या प्रेमामध्ये बुडालेला असतो, पण अजूनही रमाचं ज्याच्यात सुख आहे, ज्याच्यात आनंद आहे तेच त्याला मिळवून द्यायचं, एवढंच काय ते साईच्या डोक्यामध्ये असतं. इकडे आता अक्षय कितीही नाही म्हटलं, कितीही नाकारलं तरी रमाच्या काळजीने प्रेमाने बरोबर तिथे आलेला असतो. इकडे तिकडे शोधतो, त्याला हॉलमध्ये रमा कुठंच दिसत नाही. ही रमा गेली की काय? तिला म्हटलं होतं रात्री निघून जा, खरंच गेली असेल का ही? आता हा विचार करतच असतो. तेवढ्यात गणपती बाप्पाच्या समोरचा दिवा अगदी विझताना दिसतो, म्हणून घाईघाईने पटकन त्या दिव्याला हात लावायला जातो अक्षय. दोघांनीही एकाच वेळेला दिव्याला हात लावलेला असतो आणि दिवा आता विझत असतो तर दोघांनीही सावरलेला असतो. रमा आणि अक्षय आता एकमेकांकडे सारखे बघत थांबलेले असतात. रमा आता त्या दिव्यामध्ये तेल टाकते आणि दिवा परत आता तसाच चालायला लागलेला असतो. अक्षय आणि रमा मात्र एकमेकांकडे सारखे बघत असतात. रमा म्हणते काय हो, तुम्ही अजून झोपला नाहीत? अक्षय म्हणतो नाही, पाणी प्यायला आलो होतो. रमा म्हणते पाण्याची बॉटल कुठे? कुठे पाण्याची बॉटल? ते अगदी तत्तमोबा करायला लागलेलं असतं. रमा म्हणते अहो का लपवताय? माझ्यासाठी पिलो आणि ब्लँकेट आणलंय, सांगा की, आणि आणलंय तर द्या, खोटं कशाला बोलताय तुम्ही? तेवढ्यात अक्षयच्या हाताला चटका लागतो दिव्याचा. बघा, खोटं बोललं ना की देवबाप्पा अशी शिक्षा करतो. तुम्ही पाण्याला आला होता का? खरंच जे करायला आला ते करा की, खोटं का बोलताय अक्षय? अक्षय आता जोरात तिच्या हातामध्ये पिलो देतो आणि ब्लँकेट देतो आणि तिथून निघून जातो. रमा आता बाप्पाकडे बघते आणि म्हणते बाप्पा काहीतरी संकेत द्या, यांना नेमकी माझ्याबद्दल काय वाटतं किंवा माझ्याबद्दल यांच्या मनात काय? कारण मी आत्ता साईला म्हणाले की तुम्ही परत या, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तिकडे साई सुद्धा आता विचार करायला लागले असणार, रमा मी नेमकी मला काय सांगणार? सगळ्या गुंत्यातून मला सोडवा आणि पटकन आता जे हवंय ते मला मिळू द्या, यांच्या मनात काय चाललंय हे कळू द्या, म्हणजे माझा निर्णय घ्यायला मी मोकळे होणार. बाप्पा सगळा गुंता तुम्हीच सोडवू शकता. रमा म्हणते अडकवलं ना मला, बिचाऱ्या साईला म्हणून बसले की परत या, मी सांगते तुम्हाला सगळ्या गोष्टीतून तुम्हीच मला बाहेर काढू शकता. बाप्पा प्लीज मला बाहेर काढा. रमा आता तिथून निघून गेलेली असते. गणपती बाप्पाच्या डोक्यावरचं फूल बरोबर खाली पडतं आणि अक्षय तिचा विचार करतोय हे संकेत तिला मिळालेले असतात, पण हे बघायला रमा नसते, ती आता पुढे गेलेली असते थोडीशी. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रमा उठलेली असते, तयार झालेली असते. अक्षयही तयार झालेला असतो आणि फोनवर बोलत असतो. लग्न झाल्यावर जशी करायची, केस धुतल्यावर बांधायची आणि मग देवाबत्ती करून सगळ्या घरात धूप फिरवायची, हेच करत असते रमा. अक्षय अगदी तिच्याकडे एकटक असा बघत थांबलेला असतो. पूर्वीची रमा अगदी त्याच्या समोर आलेली असते. खरं तर अक्षय कितीही दाखवत असला की रमाची आठवण येत नाही, तिचा राग येतो, पण तिच्या प्रेमातून अक्षय काय अजून बाहेर पडलेला नसतो. रमा आणि रमाच त्याच्या डोक्यात सारखी असते. आता रमाकडे बघून अगदी वेडापिसा झालेला असतो. अजूनही तिलाच बघत असतो अक्षय, अगदी चोरून चोरून. ती गणपती बाप्पाला धूप देत असते. इकडून इकडून डोकून डोकून अक्षय सारखा त्या रमालाच बघत असतो. अक्षय आता रमाकडे बघत बघत इतक्या तिच्या जवळ येऊन उभा राहिलेला असतो, अगदी तिच्या जवळ. ती डोळे झाकून देवबाप्पाकडे काहीतरी मागत असते. अक्षय तिच्याकडे बघता बघता दिव्याला हात लागतो आणि जोरात असा चटका बसतो. तेव्हा अक्षय भानावर येतो. अगदी तिला धक्का लागतो. ती म्हणते काय झालंय? अक्षय म्हणतो काय नाही. अहो काहीतरी झालंय, दाखवा की. चटका बसला ना? कुठे होतं लक्ष? लक्ष देता येत नाही का? कुठे बघत असता हो? कुठे लक्ष होतं मी तुम्हाला विचारतीये. रमा आता राणीला बर्फ आणायला लावते आणि अक्षयचा हात पटकन असा खेचते. काय हो, मान्य आहे कामाला जायचंय, गडबड आहे, पण असे काय हो तुम्ही? लक्ष द्यायचं ना, सकाळी सकाळी गडबड असते, मग लक्ष देऊन काम करायचं, मग काय काहीही करायचं का? काही कळतं की नाही? तेवढ्यात राणीने बर्फ आणलेला असतो. रमा अगदी हक्काने त्याचा हात हातात घेते आणि बर्फ लावत असते जिथे त्याला भाजलंय तिथे. रमा आता अक्षयला बर्फ लावत असते, फुंकर घालत असते. त्याला जिथे भाजलंय तिथे त्याचा हात असा घट्ट पकडलेला असतो. अक्षय अजूनही अगदी जवळून त्या रमाला बघत असतो. एकटक सारखा त्या रमालाच बघत असतो अक्षय. अक्षय मात्र सगळा काही हळवा असतो पण मान्य करायला तयार नसतो. अगदी रूडली असं तिच्याशी वागतो, पण चोरून चोरून मात्र रमालाच बघत असतो. आता हिने बर्फ तर लावून दिलेला असतो, मग म्हणतो असू दे, मी करतो, मी काय लहान नाहीये, मला येतंय. आता मात्र बर्फ तिच्या हातातून घेतलेला असतो. रमा म्हणते लहान मुलं बरी, एक नंबरची धडपडे आहात तुम्ही. एक गोष्ट तरी धड करता का? सारखी धडपड धडपड. हे रमा, मी धडपड वगैरे करत नाही, नीट बोल माझ्याशी. तू धडपडी आहे, तू नीट आठव कोण धडपड आहे. सारखी कामं करताना धडपड धडपड करायची. मी बिचारा यायचो, मग इथे औषध लाव, तिथे मलमपट्टी कर, सगळं काही करायचो. तू मात्र दिवसभर धडपड धडपड करायची. आठव जरा रमा. आता राणी या दोघांचे भांडणं ऐकत असते. रमा म्हणते आहो ठीक आहे, कामं करताना धडपडायचे, गोंधळ असायचा, पण तुम्ही अगदी रिकामे चालत असला तरी पण धडपडायचे. तुम्हाला आठवतंय का आपली पहिली भेट कशी झाली होती?
आता रमा आणि अक्षय भांडतही असतात आणि जुन्या गोष्टीही उकरून काढत असतात. अगदी मांजरीसारखी त्यांची भांडणं चाललेली असतात. अक्षय हसतो आणि म्हणतो, चांगलीच आठवतीये पहिली भेट. तुलाच आठवत नाहीये काय? तुम्हालाच आठवत नाहीये पहिली भेट. तुम्ही आठवावं पहिली भेट. तुम्हीच येऊन मला धडकला आणि काय काय बोलला होता. बापरे, असं काय भयंकर बोलला की सगळं काय माझ्या डोक्याच्या बाहेर गेलं होतं. आता लगेच आठवायला लागलेलं असतं. ए वरमफळ्या, डोळ्यात काय लाख तिठ्ठकची पूड गेली की काय? डोळ्यात दिसत नाही का? खासड झाली का तुझी? काय काय ते रमा बोललेली असते अक्षयला. सगळं काही अक्षय म्हणतो, जरा तुम्हीच आठवा काय काय बोलला होता मला. पाट्या वरवंट्यावर ठेची ना आणि कोल्हापुरी झणझणीत त्याचा ठेचा बनवीन तुझा. मुद्दाम करतो काय रे? धडकतो हे. रमा म्हणते, मिस्टर अक्षय देवधर, तुम्ही येऊन धडकला होता आणि अगदी खडूस सारखे वागला होतात. नीट आठवा. आता यांच्या भांडणाला राणी हसायला लागलेली असते आणि यांचं काय चाललंय त्याची गंमत वाटत असते राणीला. किती ग्वाड भांडता हो तुम्ही दोघं. वा, खरंच एक नंबर जोडी आहे तुमची. अरे लय आवडलं मला तुमचं भांडण. पण दोघांच्या भांडणामध्ये भांडणापेक्षा एकमेकांविषयीची काळजी, प्रेम हेच दिसतंय मला. खरंच छान वाटला मला. अक्षय भाऊ खरंच एक नंबर. दोघंही एकमेकांना सॉरी म्हणतात आणि उगाच जास्त बोललो हे एकाच वेळेला वाक्य ते बोलत असतात. आता परत एकमेकांकडे बघायला लागलेले असतात. हे सगळं काही होत असतं ते गणपती बाप्पाच्या कृपामुळे. अक्षय म्हणतो, राणी, आत्याच्या खोलीतून माझ्या खोलीत आणून ठेवले आरोहीला. उठली की तिला काहीतरी खायला दे. आणि तो बर्फाचा तसा झटकत असतो की रमाच्या तोंडावर सगळं पाणी पडलेलं असतं. मी देऊ का आरोहीला खायला? आता रमाकडे अक्षय एकसारखा परत बघायला लागलेला असतो. ठीक आहे, दे तिला खायला तू. उठताना जरा त्रास देते तेवढं काय लक्षात घे. उठलो की मी तिला समोर पाहिजे. डोळे उघडल्या तेवढं काय जरा मॅनेज कर. जास्त काही तिच्या मागे लागू नको. रमा म्हणते, हो थोडीशी लागते की मागे. एवढी पण नाही लागणार, पण थोडीशी लागते. 7 वर्ष ती माझ्या बरोबर नव्हते. तिला काय आवडतं, काय नाही, काय हवंय, काय नको, सगळं काही जाणून घ्यायला मला वेळच लागणार आहे. 7 वर्षांचा गॅप पडलाय. एका दिवसात कसं कळणार तिच्या आवडी निवडी. त्यामुळे थोडा त्रास देणार, सगळं काही व्यवस्थित होणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका. रमा आता परत गणपती बाप्पाला हात जोडते आणि डोळे झाकलेले असतात. अक्षय अजूनही रमाला बघत असतो आणि तिला बघता बघताच कामाला निघून जातो. रमा आता ती स्वतःच आवरते सगळं आणि स्वतःच आवरून झाल्यावरती आता आरोहीच्या जवळ उभी राहिलेली असते. गोड असा पापा घेत असते आरोहीचा. आरोही मात्र अजून झोपेतच असते. आरोहीला उठवण्याचा प्रयत्न करत असते रमा, पण आरोही काय लवकर उठत नाही हे अक्षयने तिला आधीच सांगितलेलं असतं. आरोही आता उठलेली असते आणि बाबा कुठे? उठल्या उठल्या पहिला शब्द बाबा कुठे हा असतो. बाबा तो ऑफिसला गेले बाळा. अरे देवा, आम्ही असे कसे डोळे उघडू? मी बाबांना बघितल्याशिवाय डोळे उघडणार नाही. आरोहीने आता डोळे बंद केलेले असतात आणि रमाच्या समोर म्हणते, जोपर्यंत बाबा मला दिसत नाही तोपर्यंत मी काय डोळे उघडत नसते. रमाला इतकं कौतुक लागतंय ह्या आरोहीच्या वागण्याचं आणि अक्षयने किती छान तिला सांभाळलंय हे सुद्धा हळूहळू रमाला कळत असतं. त्याचा चेहरा दिसल्याशिवाय मी डोळे उघडत नाही, तुला माहित नाहीये का? अगो बाई, आता काय करू? बरं ठीक आहे, आज तुला बघते मी डोळे उघडताना. आता हळूहळू आरोहीने डोळे उघडलेले असतात आणि समोर रमाला बघते. तरीही आरोही खूप खुश झालेली असते. आई किंवा बाबा दोघातून कोणीतरी तिला दिसलेलं असतं. आरोही म्हणते, किती छान ना, मला तुझ्यामध्ये बाबा दिसला, खरंच छान वाटला. किती छान. आता बाबा ऑफिसला गेला तरी चालणार आहे. आई आहे की माझ्याजवळ आणि घट्ट अशी मिठी मारलेली असते आरोहीने आणि रमाने. यांचं कौतुक बघत असते राणी. तिच्यासाठी काहीतरी खायला आणलेलं असतं आणि ह्या मायलिकींचं प्रेम बघून अगदी तिथेच उभ्या राहिलेली असती त्यांना बघत. अगं आई, नाश्ता पण आला, दे 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 दे. रमा म्हणते, थांब आरू, आधी फ्रेश हो, ब्रश कर आणि मग खा. असं ब्रश केल्याच्या आधी काही खायचं प्यायचं नसतं ग. हे सगळे जंतू पोटात जातात आपल्या. आत्या आजी पण बेट्टी घेते, ती कुठे ब्रश करते? मग मलाच का सांगते तू ब्रश करायला? आजीचं वय जास्त आहे आणि तू छोटंसं बाळ आहे ना, मग आपण चांगल्या सवयी लावून घ्यायच्या. नको ना ग आई, आरोहीला अगदी कंटाळा आलेला असतो हे ब्रश वगैरे करण्यासाठी. रमा मात्र खूप प्रेमाने तिची समजूत काढत असते. मी बाबाला पण अशीच खोटं सांगते बरं. मी ब्रश केलाय, आता मी नाश्ता करणार. रोज मी काय ब्रश करत नसते, पण बाबाला मात्र मी खोटं सांगत असते. आरू, ब्रश करायचा नाही हे चुकीचं आहे बाळा. आणि त्याहूनही आई वडिलांशी खोटं बोलणं खरंच मोठा गुन्हा आहे बरं. आई बाबांशी कधीही खोटं बोलायचं नसतं. इतक्या प्रेमाने आपल्यावर विश्वास ठेवतात आणि आपण त्यांचा विश्वासघात अगदी खोटं बोलून करायचा, हे योग्य आहे का आरू? आई सॉरी आई, आता करणार नाही. राणी म्हणते, आता आरू बाळ, जोपर्यंत ब्रश करून येतो तोपर्यंत नाश्ता थंड झालाय, मी जरा गरम करून आणते. रमा पटकन त्या बेडवरून उठते आणि राणी, असं काहीतरी आण ना ग, पोहे, उपमा, शिरा, इडली, असं काहीतरी वेगळं आण. अहो मॅडम, इथे असं काही बी बनत नाही. ब्रेड बटरच सगळे काही खातात आणि संध्याकाळी तर बाहेरूनच आणतात.
दुपारी काहीतरी थोडंफार ते बनतं, तेही त्यांच्या आवडीचं खायचं असेल तर. भाजी चपाती डाळ भात असं काही एक ह्या घरात बनत नाही. फास्ट फूड खाल्ल्या जातं या घरात. रमा म्हणते तू 1 मिनिट थांब राणी, आणि रमाने कागद पेन घेतलेला असतो आणि तिला डायरेक्ट आता लिस्ट करून देत असते. सकाळ दुपार संध्याकाळ नेमकी काय काय बनवायचं, आणि या घरात सगळ्यांनी कंपल्सरी तेच खाल्लं पाहिजे. ही लिस्ट याप्रमाणे नाश्ता जेवण आणि रात्रीचं डिनर सगळं काही या लिस्ट प्रमाणेच बनणार. कळतंय का? मी इरावती ताईला विचारू का? ए राणी, इरावतीला विचारायची काही एक गरज नाही या, मी आहे ना, आणि मी जे सांगतेय तेच ऐकायचं. बरं मॅडम, तुम्ही म्हणताय तसंच करील मी. माझी मुलगी काय खाणार हे मी ठरवणार. जा, याच्यापैकी काहीही करायला घे, मी आलेच. राणी म्हणते इरावती ताई काय म्हणणार, त्यांना जर कळालं तर त्या मलाच रागवतील. आता काय करू, ह्या मॅडमचं ऐकू की इरावती ताईंचं ऐकू? बिचाऱ्या राणीची आता दुविधा मनस्थिती तयार झालेली असते. आता राणीने जसं काय सांगितलंय रमाने, अगदी तसंच सगळं काही खायला प्यायला बनवलेलं असतं आणि टेबलवर सगळं काही छान असं मांडलेलं असतं. मालविका येते आणि राणीचा हात पकडते. काय गाय, काय आहे सगळं, आणि काय हे बनवलं, हे कोणी खातं का सगळं घासपूस? काहीही बनवते. मला किंवा इरावती मॅमला विचारायचं एवढंही सुचलं नाही. जास्तीची अक्कल चालवायला लागली काय राणी? तू जर मला विचारलं असतं तर तुला सांगितलं असतं हे बनवायचं नाही, कशासाठी बनवलं. आणि हे बघ, मनाने शहाणपणा करत जाऊ नको. अहो मॅडम, मालविका राणीचं काही एक ऐकून घ्यायला तयारच नसते. तू आमची नोकर आहेस का तिची? पगार आम्ही करतो का ती? त्यामुळे ती काहीही येऊन शहाणपणा करणार. अगदी 2-4 दिवस राहणार आहे ती, आणि तिच्या शहाणपणावर तसं जेवण खायचं का आम्ही? म्हणजे ती आता आमची मालकीण होणार. आणि तूही ऐकलंस आणि तोंड घेऊन सगळं काही बनवलं. लाज वाटत नाही का ग राणी? मालविका त्या बिचाऱ्या राणीला इतकं काही बोलत असते. राणीही काही कमी नसत्या. मालविकाच्या प्रश्नाला उत्तर हे राणीचं तयारच असतं. मी तुमचं ऐकायचं की रमा मॅडमचं ऐकायचं माझं मी ठरवेल की. तुम्ही कशाला मला शिकवताय? उलट उत्तर देतीये. आता मालविका राणीला मारायला लागलेली असते आणि तिच्यावर हात उगारते. पटकन तिचा हात मागच्या मागे पकडलेला असतो. राणी आता बघते हात कुणी पकडला आणि मला कुणी वाचवलं. ती नोकर आहे. मग तू कोण आहेस ग? तू मालकीण आहे का या घरची? तू सुद्धा नोकरच आहे, माझ्या मुलांना सांभाळायला आलेली. ती जशी नोकर तशी तू पण नोकर, कळतंय का? त्यामुळे शहाणपणा करायचं नाही आणि परत तिला धमकी द्यायला जायचं नाही या. आणि तुला या सगळ्यात पडायचा काही एक अधिकार नाहीये. तुझ्या कामाशी काम ठेवायचं. तुला ज्या गोष्टीसाठी इथे नेमलंय तेवढंच काय ते काम करायचं, कळतंय का? कामाशी काम ठेवायचं, लक्षात ठेवायचं. आता रमाने मालविकाची बोलतीच बंद केलेली असते. राणी, हिच्याकडे लक्ष देऊ नको, जा तुझं काम करतो. इरावती आलेली असते. काय गोंधळ आहे, काय चाललंय, आणि सकाळी सकाळी काय भांडण, काय चाललंय तुमचं नेमकी? आता इरावती येऊन यांच्यावर शायनिंग करत असते. रमा काय कोणाची शायनिंग ऐकून घेणार नसते. इरावती आलेली असते आणि मालविका म्हणते ही मला नोकर म्हणतीये. इरावती म्हणते नाहीयेस का नोकर? कोण आहेस मग तू? अगं तू नोकरच आहे. हे बघा, हे बघा, हा काय प्रकार आहे. तिने जी लिस्ट बनवून दिलेली आहे ती इरावतीला आता दाखवते मालविका. आता इरावतीने सगळी काही लिस्ट वाचलेली असते. 7 वर्षानंतर आलीये ती. हवं तसं वागणार, प्रत्येकाला हवं तसं बोलणार, तिला हवंय तसंच करून घेण्याचा प्रयत्न करणार. 7 वर्षांची कमी तिला भरून काढायची अगदी 5 दिवसात. ती काय काय करते ना 5 दिवसात मलाही बघायचंय. इरावती आता सगळं काही वाचत असते. वा वा वा, काय हवंय ना तसं करा, अगदी 5 दिवसांचा प्रश्न आहे. तेवढ्यात अर्था आलेली असते. रमा म्हणते अर्था बस बरं, नाश्ता करून जा. अगं बस, नाश्ता कर, मी तुला देतीये. आता इकडे आरोही तयार होऊन आलेली असते, अगदी मस्त. आता अर्था बिचारी गपचूप खायला बसलेली असते, ती काही बोलत नाही. आरोही म्हणते हे काय, माझा नाश्ता कुठे आहे? हे पण छान असतं, हे खाऊन बघ आज. आरोही एक घास खाते. ई, हा बकवास नाश्ता आहे. असा नाश्ता मी खात नसते. मी जे रेग्युलर खाते मला तेच हवंय. मला अजिबात आवडलेलं नाहीये आणि मी काय खात नसते. आता आरोही आरडाओरडा करायला लागलेली असते आणि त्या नाश्त्याला नाव ठेवत असते. ई, हे सगळं घाणेरडं आहे आणि हे काय मी खाणार नाही म्हणून आरडाओरडा करत असते. आरोही मुद्दाम नाटक करू नको, गपचूप खाऊन घे. अगं आई, किती खारट आहे, तू खाऊन बघ बरं. बघ बघ, तू खाऊन बघ. रमा म्हणते उगाच काहीही करू नको. राणीताईने छान बनवलंय आणि ते छानच आहे. उगाच खोटारडेपणा करू नको आरोही. त्या नाश्त्यामध्ये इरावतीने इतकं काय मीठ टाकलेलं असतं की ते कुणी खावं असा तो नाश्ताच राहिलेला नसतो. रमाच्या लक्षात येतं की सगळं काही इरावतीने केलंय. रमा आता ती पोह्यांची डिश खाली ठेवते आणि इरावतीकडे बघते. इरावती आता मस्त तिच्याकडे बघून हसायला लागलेली असते. कारण इरावतीने ठरवलेलं असतं काही झालं तरी रमाची जिरवायची म्हणजे जिरवायचीच. आणि बरोबर ती तसंच करत असते. अगदी पोह्यामध्ये इतकं मीठ असतं की कुणीही ते खाऊ शकत नाही. त्यामुळे जो रेग्युलर नाश्ता आहे
तोच मुलांना खावा लागणार हा इरावतीचा प्लॅन अगदी सक्सेस होणार असतो. रमाच्या लक्षात येतं इतक्या सहजासहजी ह्या काय शांत बसणार नाही किंवा माझा पिच्छा सोडणार नाही. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. आरोहीने हातात काहीतरी लपवलेलं असतं आणि आरोही आता खोटं बोलत असते. मी काहीही घेतलेलं नाहीये आणि माझी काही एक चूक नाहीये. रमा म्हणते तुझ्या हातात काहीतरी आहे, उगाच माझ्याशी खोटं बोलू नकोस. नाही, माझ्याकडे काहीही नाही. आरोही आता सारखी सारखी खोटं बोलत असते. आमच्या आरोहीला घरात येऊन असं काही बोलायचं नाही. आता इरावती मुद्दाम या दोघांमध्ये तोंड घालत असते आणि आरोहीच्या बाजूने बोलत असते. रमा म्हणते तुम्ही आमच्या दोघींमध्ये तोंड घालू नका. आम्ही मायलिकी बघू, काय करायचं कसं करायचं आणि मी तिला काय बोलायचं हेही माझं मी ठरवेल. तुम्ही उगाच मला शहाणपणा शिकू नका आत्या. तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा. आरोही म्हणते इथून जा, मला तुझी काही एक गरज नाहीये, इथून लगेच निघून जा. आता आरोहीवर हात उचललेला असतो रमाने. तेवढ्यात अक्षय आलेला असतो आणि जोरात म्हणतो हे काय चाललंय, तिला मारतीये, काय झालंय रमा, तिच्यावर हात का उचलला तू आणि तुझी इतकी हिंमत की माझ्या बाळाला मारतीयेस तू. तुम्ही विसरताय का अक्षय, ती तुमच्या एकट्याची मुलगी नाही, माझी सुद्धा मुलगी आहे. तुमचा जेवढा तिच्यावर अधिकार आहे तेवढाच अधिकार माझा सुद्धा आहे. त्यामुळे तिला चांगलं वाईट हवं नको खरं खोटं सगळ्या गोष्टी शिकवायला लागणार ना, ते शिकवण्याचा प्रयत्न करतेय मी. चूक झालीये म्हणून तिला समजावून सांगतेय मी, मारत नव्हते तिला मी. अक्षय आता रमाकडे बघतच थांबलेला असतो, कारण रमा परत एकदा म्हणालेली असती तुमच्या एकटीची मुलगी नाही, ती माझी सुद्धा मुलगी आहे. आता बघूया रमा आणि अक्षय मधलं भांडण असंच वाढत जातं की हळूहळू समजदारपणाने सगळं काही सॉल्व्ह होतं. अक्षय आणि रमा एकत्र येतात. हे बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.